थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार। शेतकरी उद्योग तरुणांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होणार का याकडे लक्ष। पुणे पोर्चकार आणि ड्रग्ज प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद। पुणे म्हणजे उडता पंजाब, वडेट्टीवारांची टीका। तर विद्येच्या माहेरघराला अशा उपमानेनं बंद करा, फडणवीसांचं प्रत्युत्तर। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमदारांचं आंदोलन। सरकारने जनतेला गाजर दिल्याचा विरोधकांचा आरोप। तर गिरे तो भी टांग ऊपर म्हणत सत्ताधाऱ्यांची टीका। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपाने 10 नावं केंद्राकडे पाठवली। आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता। पंकजा मुंडे, परिणय फुके, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवेंच्या नावाचा समावेश। दूध दरासाठी शेतकरी आक्रमक। अहमदनगर आणि पुण्यामध्ये आंदोलन। संगमनेरच्या कोल्हार घोटी महामार्गावर रास्ता रोको। तर पुण्यातही दूध उत्पादक शेतकरी आक्रमक। पुण्याच्या हडपसरमध्ये घडलेल्या घटनेविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। नाशिक आणि कोल्हापूरमध्ये रास्ता रोको। कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। राजधानी दिल्लीला मुसळधार पावसानं झोडपलं। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1चं छत कोसळलं। 6 जण जखमी, एकाचा मृत्यू। इंग्लंडला धूळ चारत टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये। अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेत होणार। आज संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळा। तुकोबांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार। देहू नगरी आणि इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी फुलला।